नमस्कार, मी विनया. आपलं स्वागत आहे PCMC न्यूजच्या आजच्या ठळक बुलेटिनमध्ये. पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. पुणे नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 30 किलोमीटर अंतरावर तब्बल 16 लेनचा इलेव्हेटेड हायवे उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यात 8 लेन जमिनीवर आणि 8 लेन उंचीवर असतील. या प्रकल्पासाठी तब्बल 7,500 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाला असून राज्य सरकार भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करत आहे. त्यामुळे चाकण मोशी परिसरातील कायमस्वरूपी ट्रॅफिक कोंडीला आता दिलासा मिळणार आहे. पुण्यातील रिंग रोड प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला आता गती मिळणार आहे. PMRDचे आयुक्त डॉक्टर म्हसे यांनी 4ही टप्प्यातील कामांचा आढावा घेतला आणि तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मोजणी आणि भूसंपादन प्रक्रियेला गती दिल्याशिवाय प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही. हरित ऊर्जेकडे वाटचाल करत महाराष्ट्रातली पहिलीच पेट्रोलवर चालणारी रिक्षा इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि इलेक्ट्रोमोशन कंपनीच्या प्रयत्नातून ही रिक्षा तयार झाली असून पिंपरीत आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. चिखलीत पोलिसांनी मोठी कारवाई करून दरोड्याचा डाव उधळला आहे. रावण टोळी म्हणून कुख्यात टोळी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत होती, तेव्हा पोलिसांनी ऑडी कारमधून आलेल्या 6 जणांना अटक केली. या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय. महापालिकेच्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरीत सेवा पंधरवडा सुरू झालाय. त्यासाठी स्वतंत्र माहिती दालन उभारण्यात आलं असून इथे नागरिकांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरू झालंय. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महिलांच्या आरोग्य तपासण्या, शिबिरं आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीत महावितरणाच्या तब्बल 1057 प्रकरणांचा निकाल लागला असून 2,18,00,000ची मोठी वसुली करण्यात आली. यात दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता. माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत भोसरीत पोलीस आणि नागरिकांनी मिळून आदिवासी मुलींच्या वसतिगृह आणि उद्यान परिसरात देशी प्रजातींची झाडं लावली. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम विशेष ठरला. पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यप्रेमींसाठी खास मेजवानी. रंगानुभूती महोत्सव 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान निगडीतील ग. माडगुळकर सभागृहात होणार आहे. या महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 275हून अधिक जणांनी रक्तदान केलं. आळंदीत गणेशनाथ महाराज समाधी सोहळ्यात सहभागी झालेल्या कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी संतांच्या शिकवणीचं महत्त्व अधोरेखित केलं. ते म्हणाले, संतांचा त्याग आणि विचारसरणीमुळेच हे जग चाललंय. तर या होत्या आजच्या PCMC न्यूजच्या ठळक बातम्या. शहरातल्या ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या स्थानिक घडामोडींसाठी आमच्यासोबत रहा.